गेल्या वेळेला आपण 10वा अध्याय संपवलाय. ऐकायला येतं ना? 10वा अध्याय संपवलेला आहे. आज 11वा सुरू करणार आहोत. या 10व्या अध्यायामध्ये आपण ज्या सगळ्या विभूती पाहिल्या, कदाचित मनामध्ये कोणाची अशी शंका आली असेल किंवा काहींना असं वाटलं असेल काय नुसतं ही विभूती ती विभूती, यात मग त्याचा अर्थ एवढं म्हणजे काय, ह्याचं महत्त्व काय किंवा हे कशासाठी आहे सगळं, हे कदाचित लक्षात आलं नसेल. पण म्हणून एक ह्या सगळ्या गीतेच्या शिकवणुकीमध्ये ह्या विभूती योगाला महत्त्व काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, आपण शिकतोय तेव्हा. म्हणून त्याविषयी थोडासा उल्लेख करते की एकूण आपल्याला सर्वांनी कायम हे लक्षात ठेवा की गीतेची मूळ शिकवण जी आहे ना ती अशा प्रकारची आहे, किंवा मुख्य शिकवण जी आहे ती अशा प्रकारची आहे की माणसाने, जो एक सामान्य माणूस असतो की जो नेहमी अपरा प्रकृतीमध्ये जगत असतो आणि त्यामुळे मी, माझं, मला ह्याच्या पलीकडे तो जात नाही. त्याचं थोडंसं विस्तृत रूप म्हणजे माझे आप्त, माझे नातेवाईक, माझं कुटुंब, माझा देश, माझा धर्म, ह्याच्या पलीकडे जात नाही आपण. तर हे जे आहे तर हा सगळा अहम आहे. म्हणजे देश म्हणजे सगळ्या विश्वाबद्दल विचार न करता, सगळ्या मानवतेबद्दल विचार न करता आपण ज्या वेळेला फक्त आपल्या देशाचा विचार करतो त्यावेळेला कुठेतरी आपल्यामध्ये अहम आहेच. तो विस्तृत स्वरूपामध्ये आहे पण तो आहे, हे आपण नाकारू शकत नाही. तर हा जो अहम आपल्यामधला गेला आणि हे एकूणच सगळं अपरा प्रकृतीमध्ये आपलं जे जीवन आहे त्याच्यातून आपण जर बाजूला झालो तर जगामधल्या अनेक समस्या सुटायला मदत होईल. की माझ्यापेक्षा हे वेगळे आहेत असं नाही, की त्यांच्या गरजा या माझ्या गरजा आहेत असं ज्या वेळेला आपल्याला वाटेल, त्यांचं दुःख हे माझं दुःख आहे, सगळ्या गोष्टी त्यांना ज्या वाटतात त्याच माझ्या आहेत, मलाही तेच वाटतंय असं ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण सर्वांसाठी प्रयत्न करू, केवळ आपल्यासाठी आपण जगणारच नाही. आणि मग पहा, मग कुठे मग दहशतवाद राहिला. आज दहशतवादी जे काही इस्लामी हे जे आहे आयसिस वगैरे, हे सगळं जे आहे हे काय आहे की मी, आमचा धर्म आणि आमच्या धर्मापेक्षा वेगळे असतील ते सगळे आमचे शत्रू, अशा प्रकारची जी भावना आहे. खरं म्हणजे इस्लामची शिकवण अशी नाही आहे. इस्लामची शिकवण मुळामध्ये अशा प्रकारची मुळीच नाही आहे. सर्वांना सामावून घेण्याची, सर्वांना बंधू मानण्याची अशा प्रकारची शिकवण आहे. आणि असं असताना आणि सर्वांसाठी जगण्याची अशा प्रकारची शिकवण आहे. अशा परिस्थितीमध्ये ही माणसं विसरली आहेत की मूळ शिकवण काय आणि आपण काय करतो. तेच आपण आपल्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करायला पाहिजे की आपणही तसेच झालो आहोत अनेक बाबतीमध्ये. तर हा जो अहम असतो, हा अहम आपल्यातला ज्या वेळेला जाईल आणि आपण सगळ्या मानवतेला आपणच आहोत जणू काही, ती माणसं म्हणजे वेगळी नाही, भेद नाही, ती भेदाची वृत्ती आणि अहम वृत्ती ही ज्या वेळेला नष्ट होईल त्यावेळेला माणूस हा योग्य प्रकारे ज्याला सगळं चांगलं जीवन, दिव्य जीवन असं ज्याला अरविंदांनी म्हटलेलं आहे, दिव्य जीवन त्याच वेळेला शक्य आहे या जगामध्ये, ह्या जगामध्ये आहे ते विश्वाच्या पलीकडे नाही, या जगामध्येच ते जीवन जगायचं आहे आणि ते शक्य त्यावेळेला होणार आहे. तर ही खरं म्हणजे गीतेची शिकवण आहे. आणि ही शिकवण अर्जुनाला भगवंतांनी दिलेली आहे की त्याच्यामधला अहम जावा म्हटल्यानंतर त्याच्या मनामधली भेदवृत्तीच आधी मुळात गेली पाहिजे. मी आणि कोणीतरी वेगळे अशी ही जी भेदवृत्ती आहे ती भेदवृत्ती
किंवा मी आणि हे माझे आप्त, मग त्यांना मी मारलं तर ते मला पाप लागेल वगैरे, म्हणजे त्या सगळ्यामध्ये त्यांना माझे आप्त म्हटलं तरी सुद्धा ते पाप मला लागणार, म्हणजे मी हा कुठेतरी आहेच त्याच्या मनामध्ये कायमचा. आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून त्याची सगळी ही वृत्तीच, आंतरिक वृत्ती त्याची सगळी बदलण्याचा प्रयत्न भगवंतानी केलेला आहे. आणि त्यामध्ये मग आता ही जर आंतरिक वृत्ती बदलायची असेल तर मग त्याला तो कोण आहे, जसं मी कोण, कोहम, मी कोण आहे हे माणसाला कळलं पाहिजे. मी कोण आहे, तर मी एक शरीर नाही आहे, मी एक आत्मा आहे, हे माणसाला कळलं पाहिजे. मग तो हा जो आत्मा आहे, हा आत्मा म्हणजे माझा आत्मा वेगळा आणि यांचा आत्मा वेगळा आणि त्यांचा आत्मा वेगळा असंही नव्हे. एकच आत्मा, एकच परमात्मा, ही गीतेची फार महान शिकवण आहे. आणि गीतेची नाही, आपल्या खरं म्हणजे वेदकाळापासून ही शिकवण आहे, पण ही मागेच पडली आहे. हे कळतच नाहीये लोकांना. आत्मा ही सुद्धा अशी भेद करण्याची वृत्ती झालेली आहे की माझा आत्मा, त्याचा आत्मा, मग ह्याचा आत्मा त्याच्यात गेला वगैरे वगैरे जे काय बोललं जातं. तर हे सगळं जे आहे ते अज्ञान आहे. आणि त्याच्यामध्ये एकच आत्मा की जो तो विश्वातीत आहे परमात्मा, तोच विश्वातीत परमात्मा अक्षर ब्रह्म या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे. आता हे सगळे शब्द तुम्हाला कळतायत असं मी गृहीत धरते. तर अक्षर ब्रह्म, अक्षर आत्मा या स्वरूपामध्ये, म्हणजे शुद्ध आत्म्याचं शुद्ध स्वरूप या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे. आणि आपल्यातला जो क्षर आत्मा आहे की जो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे, तो सुद्धा त्या विश्वातीत परमात्म्याचं स्वरूप आहे. फक्त केवळ या जगामध्ये तो ह्या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे. तर त्याला त्या प्रकृतीतून बाहेर काढायचं आणि त्याला योग्य मार्गाला, म्हणजे माणसाला कोहम हे आधी कळलं पाहिजे की मी कोण आहे, हे आधी त्याला कळलं पाहिजे. आणि हे अशा प्रकारे कळलं पाहिजे की मी हे त्या ईश्वराचाच अंश आहे. आणि अंश म्हणजे पुन्हा पुन्हा मी नेहमी सांगत आले की अंश म्हणजे तुकडा नव्हे. एक लहान तुकडे, असे किती तुकडे त्या परब्रह्माचे करणार, तुकडा नव्हे. अंश म्हणजे त्याचं स्वरूप, पण पूर्ण स्वरूप नाही आपल्यामध्ये. असं खरं म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये ते आलेलं आहे आपल्यामध्ये. तो जो अक्षर आत्मा आहे तो पूर्ण ब्रह्माचं स्वरूप आपल्यामध्ये आलेलं आहे. पण ह्या अपरा प्रकृतीत आपण जे जगतो त्यावेळेला ते पूर्ण ब्रह्माचं स्वरूप आपलं म्हणजे विघटित होऊन, विचलित होऊन आपण काही वेगळ्या प्रकारे वागतो. आपण अज्ञानामध्ये वागतो आणि ते आपलं गेलं पाहिजे. ही म्हणजे त्याला आत्म्याचं स्वरूप कळलं पाहिजे. आत्म्याच्या बरोबरच परमात्म्याचंही स्वरूप कळलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण म्हणतो की हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे असं आपण म्हणतो, मग हा परमात्मा कसा आहे त्याचंही स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण जर गीतेचा पहिल्यापासून जर थोडासा विचार पहा, ज्यांनी गीता या वर्गामध्ये विचारात घेतली आहे त्यांनी थोडंसं मागे जाऊन पहा की आपण काय आत्तापर्यंत पाहत आलो. तर आपण अगदी सुरुवातीला पहा, अगदी पहिल्याच म्हणजे सुरुवातीच्या अध्यायांमध्ये भगवंत अर्जुनाला मुळे हेच सांगत आलेलं आहे की आत्मा हे आपलं स्वरूप आहे आणि हा जो आत्मा असतो हा शरीर बदलतो. आत्मा अविनाशी असतो. आठवतं वासांसी जीर्णानी यथा विहाय, ते जे आहे की जशी आपण वस्त्र बदलतो, जुनी झाली की ती आपण टाकून देतो, तसं जीर्ण झालेली वस्त्र जसं माणूस टाकतो तसं जीर्ण झालेलं. आणि जीर्ण याचा अर्थ केवळ वृद्धापकाळ असं नाही. ज्या शरीरातून आज तो आत्मा योग्य प्रकारे त्याची प्रगती करू शकत नाही, त्याचं आरोहण करू शकत नाही, ती जीर्णता. तर अशी ज्या वेळेला स्थिती त्याला वाटेल त्यावेळेला तो आत्मा ते शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो. तर असं पहिल्यापासून ते त्याला आत्म्याचं स्वरूप सांगत आले. त्यानंतर
मग 7व्या अध्यायापासून पुढे ईश्वराचं स्वरूप सांगत आले, बरोबर आहे ना. 7व्या अध्यायापासून ते आता 12व्या अध्यायापर्यंत ईश्वर काय आहे हे ईश्वराचं स्वरूप त्याला निरनिराळ्या प्रकारे सांगत आले. आणि हे निरनिराळ्या प्रकारे असं जरी मी म्हटलं तरी ह्याच्यातली मूळ कल्पना अशीच आहे की तो एक ईश्वर ह्या संपूर्ण जगामध्ये आहे, त्याचं वास्तव्य आहे. या संपूर्ण जगामध्ये त्याचं वास्तव्य आहे. हे सगळं जग मुळे त्याचंच आहे. आपण त्याच्या जगामध्ये राहतो. आपण म्हणतो माझं घर, माझा देश, पण हा कुठला मी, माझा देश कुठला आला, माझं घर कुठलं आलं, आपण त्याच्याच जगामध्ये आपण जगतोय. तर ही जगाबद्दलची कल्पना म्हणजेच ईश्वराबद्दलची कल्पना की ईश्वराचं स्वरूप हे किती विस्तृत आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून 7व्या अध्यायापासून अनेक विविध प्रकारे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसं आता ह्या 10व्या अध्यायामध्ये विभूती ज्या सांगितल्या, आता मी त्या अध्यायाकडे येते की 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगितल्या त्या विभूतींचा जो शेवट केला आहे, विभूती योगाचा जो शेवटचा भाग आहे, पहा शेवटची 1-2 पानं असतील की ज्या पानामध्ये किंवा ज्या ओव्यांमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की तू भेद करू नकोस. आठवतंय ना, मी अगदी मुद्दाम सांगितलं की ह्या महत्त्वाच्या ओव्या आहेत असं मी सांगतच आले होते. गेल्या वेळेलाच हा भाग आला होता की एक ओवी आहे, मला वाटतं 40व्या श्लोकानंतरची, म्हणून साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं काही मीच आहे, तर तू हा भेदच करू नको. कोण आपलं, कोण परकं, कोण मोठं, कोण लहान, हे असले भेद तू करू नको असं म्हटलेलं आहे. तसंच सगळ्या ह्या संबंध मला वाटतं साधारण 316 आणि 317 ही 2 पानं अशी आहेत की त्या पानांमध्ये त्या ठिकाणी या पानांवरच्या ओव्यांमध्ये अशा प्रकारचे विचार सगळे सांगितलेले आहेत की तू अर्जुनाच्या मनातली भेदाची वृत्ती जावी हे उद्दिष्ट ठेवून त्या ओव्या आहेत. भेद त्यांनी मनातला काढून टाकावा की मी हे माझे आप्त, ते कोणीतरी परके. आणि दुसरं म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये सतत आहे की मी हे माझे आप्त आहेत आणि त्यांना मी मारणार म्हणजे मला पाप लागणार, ह्या ज्या सगळ्या पुढे तो कल्पना करतोय, मग माझ्या कुळाचा क्षय होणार वगैरे वगैरे ज्या सगळ्या कल्पना करतो आहे त्या सगळ्यामध्ये तो जो मी आलेला आहे तो मी जावा, तो अहम त्या भाव त्याच्या मनामधला जावा हा ह्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून विभूती अर्जुनाने विचारल्या की तुझं स्वरूप सगळीकडे आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा मी कुठे पाहावं, म्हणजे कोणामध्ये मला तू दिसशील. तर म्हणून ते सांगण्यासाठी आपलं विशेष असं सामर्थ्य किंवा आपलं विशेष असं तेज ज्याच्यामध्ये आहे अशा ज्या काही गोष्टी त्या गोष्टी विभूती म्हणून भगवंतांनी सांगितल्या. पण ते सगळं सांगून तू हे असे भेद करू नको असं सांगितलं. आणि पहा, आठवत असेल तर शेवटी एक असा प्रश्नही विचारला की हे भेद तुझ्या मनामध्ये राहिले नाही आहेत ना, हे मला पाहायचं होतं असं म्हटलंय भगवंतानी की तुझ्या मनामध्ये आता पक्क झालंय ना की हे सगळं अभेद पक्के झाले आहेत ना, हे मला पाहायचंय. आणि म्हणून मी तुला विभूती सांगितल्या पण त्याचा चुकीचा अर्थ तू घेऊ नको असं सांगितलं. आणि त्याच्यातून मग हा अर्थातच एकतेचा आदेश, एकता हे सगळं एक आहे, हे ह्याच्यामध्ये भेद नाही, ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ अशी काही श्रेणी नाही. तर हे सगळं अर्जुनाला पटावं ह्यासाठी विभूती योग सांगितलं.
नाही तर मग एवढ्या सगळ्या विभूती, मग त्या आपल्याला त्याचा हे लागत नाही. हे कशासाठी सांगितलं, काय म्हणजे हे नसतं सांगितलं तर काय मोठं बिघडणार होतं, असं कधी मनात येऊ शकतं. म्हणून मुद्दाम सांगते की ह्या विभूती योगाचा संबंध काय आहे, ह्या सगळ्या गीतेच्या शिकवणुकीशी त्याचा संबंध काय आहे. तर त्या शिकवणुकीशी हा असा संबंध आहे की भेद कोणी करू नये, आपण मी वेगळा हा वेगळा अशा प्रकारचे विचारसुद्धा मनामध्ये येऊ नये. सर्वत्र ईश्वरच आहे, आपण सगळे त्याचेच अंश आहोत. आणि ही पृथ्वी, हे सगळं ब्रह्मांडसुद्धा जे आपण ज्याला म्हणतो त्याच्याही बाबतीमध्ये त्यांनी असा काहीतरी एक उल्लेख आहे की हा माझा एक अंश आहे, असा उल्लेख आहे कुठेतरी, आहे ना. हां, अंशानी म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे सुद्धा काही सगळं नव्हे, ह्याच्याही पलीकडे आणखीन कितीतरी मोठं आहे. हा एका अंशाचा हा फक्त भाग आहे. इतकं म्हणजे ब्रह्मांडाला जिथे अंश म्हटलं तिथे आपण तर कुठे गेलो. तर अशा प्रकारे आपण आपल्यातली ही वृत्ती नाहीशी व्हावी, म्हणजे अर्जुनाची सुद्धा ही वृत्ती नाहीशी व्हावी. आणि त्यांनी हे भेद म्हणजे मी अर्जुन, म्हणजे आता 11व्या अध्यायामध्ये त्याच्या तोंडी ही वाक्यच आहेत की मी अर्जुन असं मला आत्तापर्यंत वाटत होतं. पहा, ते येणारच आहे आता त्या ओव्यांमध्ये की आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये असा भाव होता की मी अर्जुन आहे, मी यांना मारणार आहे, मग त्याचं पातक मला लागणार आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी मी आम्ही असं आम्ही करत बसलो. ते आम्ही किती चुकीचं करत होतो, किती अज्ञानी आमचं वर्तन होतं, विचार होते, हे आता मला कळून चुकलंय असं अर्जुन कबुली देतो. आणि म्हणून मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आले, पहा की खरं अर्जुनाच्या मनामध्ये बदल व्हायला लागले ते 10व्या 11व्या, ते खरं म्हणजे मुख्यतः 11व्या अध्यायात ते स्पष्ट झाले. पण 10व्यापासूनच त्याला ते कळायला लागलं की हा कोण आहे, आपण कोण आहोत. आणि हे भेद जे काही मी हा जो काही भाग आपल्या मनामध्ये आहे तो किती चुकीचा आहे हे त्याला कळलं आहे. आता हे सगळं लक्षात घेऊन आता पुढे 11व्या अध्यायाकडे आपण जाऊया की ही पार्श्वभूमी आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की असे विचार त्याच्या पुढे आत्ता मांडले. आणि मग आता 11व्या अध्यायात तर त्याला म्हणजे मी आधी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला अध्यायाचं सगळं वर्णन नाही करत, पण अगदी थोडक्यामध्ये कल्पना ही अशी देते की हे जे आहे की हे सर्व विश्व त्याचं म्हणजे सगळं विश्व म्हणजे ईश्वरच आहे. ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्षामध्ये आता 11व्या अध्यायात अर्जुन पाहतो. आणि अर्जुनाची ती इच्छा आहे की मला डोळ्यांनी बघता येऊ दे, हे जे तुझं सर्व विश्वाभर तुझं हे जे विश्वरूप आहे ते मला डोळ्यांनी पाहता यावं, ही त्याची इच्छा आहे. आणि आता ती इच्छा भगवंत पूर्ण करतायत ह्या अध्यायामध्ये. आता आपण मी बहुतेक जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्याच मी ओव्या घेणार आहे. आधी पहिल्यांदाच सांगते, हे नेहमीचीच माझी पद्धत आहे, पण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खूप तोच विचार वेगवेगळ्या प्रकारे अनेक उदाहरणं देऊन थोडा सांगितला आहे. काही ठिकाणी तर अशा प्रकारे तो सांगितला आहे की त्या ओव्यांचे अर्थ समजताना आपण त्याच्यामध्ये खरं म्हणजे काय सांगायचं हेच आपल्या मनातून जातं. तर असा मनामध्ये गोंधळ जिथे होईल असं मला स्वतःला वाटतं, त्या ओव्या न घेता त्या ठिकाणी मी श्लोक घेईन. त्या श्लोकामध्ये अगदी स्पष्ट हे लिहिलेलं आहे की सांगितलेलं आहे की काय म्हणायचं आहे. तर त्या ठिकाणी श्लोक घेईन, एरवी जिथे जरूर आहे त्या ठिकाणी ओव्या घेईन आणि मधल्या बऱ्याच गाळीन. आता अगदी पहिल्यापासून सुरुवात करतो आपण. ही सुरुवात जी आहे तिथे ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतायत. आता ज्ञानदेवांचे हे बोल आहे, पहिले सुरुवातीचे जे आहेत ना ओव्या, त्या ज्ञानदेवांनी श्रोत्यांना काय म्हटलं ते आहे. वाचायला सुरुवात करते मी. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी,
जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. ह्या एकादशी म्हणजे या 11व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, अशी मी कथा सांगणार आहे. आणि ती कथा आहे ती आहे, पण ती मी कशा प्रकारे सांगणार आहे किंवा त्या कथेमध्ये काय आहे हे सांगताना त्यांनी असं म्हटलंय, कथा आहे दोन्ही रसी असं म्हटलंय. म्हणजे दोन रस, म्हणजे साहित्यातले रस जे असतात ते दोन रस ह्याच्यामध्ये कसे आहेत. आणि ते दोन रस म्हणजे त्याचा उल्लेख आता लगेच येणारच आहे, पण ते दोन रस म्हणजे अद्भुत रस आणि शांत रस असे दोन रस आहेत की जे साहित्यातले खूप महत्त्वाचे रस आहेत. आणि ते दोन्ही रस आता ह्या 11व्या अध्यायात कसे प्रामुख्याने आपल्याला दिसतात. आता कथा आहे दोन्ही रसी, शांतरस आणि अद्भुत रस. जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. आता हे काही सांगायला नको, जे कळतंय ना आता बरंचसं तुम्हाला स्वतःला कळायला लागलेलं आहे, त्यामुळे तिथे मी वेळ घालवत नाही. पुढे, जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. काय सुंदर शब्द वापरले की शांत रसाचं घर आहे. काय असं का म्हटलंय सांगा, की ज्ञानदेव हे अत्यंत शांत वृत्तीचे. आणि आत्तापर्यंत आपण जी काही सगळी ज्ञानेश्वरी पाहिली त्यामध्ये कुठेही आपल्याला असं आढळेल की अत्यंत शांत वृत्तीने सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला शांताचं घर असं म्हटलंय. शांत रस हे त्यांचं घर, ह्या ज्ञानेश्वरीचं हे घर आहे शांत रस. तर शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. कारण अद्भुत हे क्वचित आपल्याला कधी इथे दिसतं आणि तो म्हणून त्याला पाहुणा म्हटलंय. आणि येराही रसा पांती करा झाला मानू. म्हणजे येराही रसा म्हणजे इतरही रसांना पांती करा, म्हणजे ह्या दोन रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान ह्या इतरही रसांना मिळालाय. म्हणजे इतरही रस आहेत साहित्यातले, जे इतर रस आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. आणि ते सांगताना म्हणजे इतरांनाही मान मिळालाय त्या पंक्तीला बसायचा हे सांगताना एक सुंदर त्यांनी हे दिलंय. अहो वधूवराची मिळणी जैशी वराडियाही लुगडी लेणी तैसे देशीयेचा सोकासनी मिरविले रस. म्हणजे विवाहाच्या वेळेला वधूवरांसाठी तर सगळं घेतलं जातच, पण त्याच्याबरोबर वऱ्हाड जे असतं त्या वऱ्हाडी लोकांना सुद्धा लुगडी लेणी दिली जातात. तर तसं देशीयेच्या सोकासनी, सोकासन म्हणजे पालखी, देशीयेच्या सोकासनी मिरवले रस. म्हणजे इतरही रस ह्या पालखीतून मिरवले. परी शांताद्भूत बरवे जे डोळियाचा अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. म्हणजे शांत आणि अद्भुत हे जे दोन रस आहेत, हे जे म्हटलंय ना पुढे, जे डोळियाचा अंजुळी घ्यावे, याचा अर्थ असा आहे की कुठली गोष्ट, आता ही गोष्ट इथे लांब आहे, मला इथे त्याच्यावर काय आहे मला दिसणार नाही, मी माझ्या हातात घेतलं की मला ते स्पष्ट दिसेल तिथे काय आहे. म्हणजे आपण ओंजळीत घेतलं की जास्ती स्पष्ट दिसतं, ते सांगण्यासाठी त्यांनी असं म्हटलंय. आणि नुसतंच ओंजळी म्हणजे हाताची ओंजळ नाही, ते तर म्हणतात डोळियांच्या ओंजळी. म्हणजे मग ते किती स्पष्ट दिसेल, अगदी आपल्या डोळ्यांचीच ओंजळ केलेली आहे आणि त्या ओंजळीमध्ये हे शांत आणि अद्भुत रस
जणू काही आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवतात, स्पष्ट दिसतात. चुकून आलेत का या? तुम्ही ज्ञानेश्वरीलाच आला? नाही ना? नाही, हा ज्ञानेश्वरीचा वर्ग आहे. तुम्ही आपला क्लास आहे कसला? पुढच्या बुधवारी आहे. पुढच्या बुधवारी आहे. मी चुकून ह्या बुधवारी आहे. पुढच्या बुधवारी आहे आपला. बरं. हा, तुम्ही चुकून हा तिसऱ्या बुधवारी असतो. हो. हा, तुम्ही चुकून आला. बसायचं तर बसा. तर डोळियाचा अंजुळी घ्यावे म्हटले म्हणजे डोळ्याचीच ओंजळ केली म्हणजे तर किती स्पष्ट ते दिसणार असं त्यांना म्हणायचं. म्हणून तसा शब्द वापरलाय की डोळ्याच्या अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. आता हे काय पहा, हरी आणि हर म्हणजे श्रीकृष्ण विष्णू आणि शंकर हे दोन. कारण आपल्याकडे सर्वसाधारणपणे विष्णूची भक्ती करणारे हे शंकराची करत नाहीत, शंकराची करणारे विष्णूची करत नाहीत. वैष्णव आणि शैव हे जे आणि ह्या ज्ञानदेवांच्या काळामध्ये वगैरे तर ते फारच हे जोरात होता हा सगळा विभाग. तर त्यांना असं म्हटलंय हरिहर प्रेमभावे आले खेवा. म्हणजे खेवा याचा अर्थ मिठी मारणं, आलिंगन देणं, की हरी आणि हर ह्यांनी एकमेकांना मिठीतच घ्यावं, एकमेकांना आलिंगन द्यावं असं. कारण अद्भुत रस आणि शांत रस हे दोन विरोधी आहेत आणि म्हणून असं म्हटलंय की अशा दोन विरोधी गोष्टी एकत्र आल्या, ते जणू काही एकमेकांना आलिंगन दिलंय. अशा प्रकारे आपल्याला ह्या संबंध अध्यायामध्ये हे दोन्ही आपल्याला जाणवतं की इथे शांत रस आहे आणि अद्भुत रस आहे, पण ते इतके एकमेकांमध्ये मिसळले की आपल्याला कळत नाही की शांत रस कुठे आणि अद्भुत रस कुठे काय. म्हणजे हे साधी ही गोष्ट सांगण्यासाठी अतिशय सुंदर शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे. त्यानंतर एक मधलं ओवी गाळा आणि पुढे, कारण तशाच अनेक प्रकारे तीच गोष्ट सांगितली. पुढची हे जास्त चांगली आहे, जो काही उदाहरण दिलंय. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा गाहले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आघवेत. म्हणजे गंगा आणि यमुना ह्या दोन नद्यांचे ओघ एकमेकामध्ये जिथे संगम त्यांचा होतो त्याला प्रयाग असं म्हटलं जातं. प्रयाग हे गंगा यमुनांच्या संगमाचं ठिकाण आहे. तर असा हा संगम आहे. तसं हे अद्भुत रस आणि शांत रस हे एकमेकांचं जे त्यांचं मिलन झालेलं आहे, त्यांचा जो संगम झालेला आहे ते प्रयाग क्षेत्रच आहे जणू काही. म्हणजे काय सुंदर कल्पना वापरली आहे पहा, प्रयाग क्षेत्र आहे असं म्हटलंय त्याला. म्हणजे फार उच्च प्रतीची अशी कल्पना आहे, त्याला प्रयाग क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि पुढेही आणखीन त्या पुढच्या ओबीमध्ये आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणि ह्या ठिकाणी काय म्हटलंय, सुस्नात होत जग. म्हणजे या संगमामध्ये दोन्ही नद्यांचा, कारण संगम आहे तो, त्या ठिकाणी स्नान केलं की दोन्ही नद्यांच्या त्या जलामुळे आणखीन पवित्र माणसाला पावित्र्य लाभतं, अशा प्रकारची जी कल्पना आहे. म्हणून असं म्हटलंय सुस्नात होत जग आघवेत. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस जे ओघ मूर्त यालागी त्रिवेणी हे उचित फावली बाबा. म्हणजे आणखीन पुढची कल्पना आणखीन त्यांनी घातली आहे की गंगा आणि यमुना ह्या दोन नद्यांच्या मध्ये सरस्वती गुप्तपणे असते, तिचा ओघ स्पष्ट बाहेर दिसत नाही. हे दोन्ही रस ओघ त्याचप्रमाणे हे शांत आणि अद्भुत हे दोन्ही रसांचे ओघ हे मूर्तपणे आपल्याला जाणवतात, पण त्याच्या आतून गीतारूपी
गीता म्हटलंय ना, गीता सरस्वती गुप्त म्हटलंय, गीता सरस्वती. तर गीतेला सरस्वती म्हटलंय की ती सरस्वती ही गीता ही गुप्तपणे त्या दोन्ही रसांच्या मधून, म्हणजे गीतेची शिकवण ही अशा दोन्ही त्या रसांच्या मधून, त्या दोन्ही नद्यांच्या मधून गुप्तपणे आपल्या पुढे येते. यालागी त्रिवेणी हे उचित फावली बाबा, म्हणजे हा त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी संगम आहे असं म्हटलंय. आता मधली एक ओवी गाया आणि पुढे 9वी ओवी. तीरे संस्कृताची गहने तोडून या मराठीया शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवे, म्हणून भलतेने येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. इथे कारण हे सगळी आता ज्ञानेश्वरी आहे ही मराठीमध्ये ज्ञानदेवांनी निरूपण त्याचं केलं आहे, म्हणून ते श्रोत्यांना असं म्हणतात की संस्कृताची गहने तोडून, तीरे संस्कृताची गहने तोडून, म्हणजे संस्कृत ही भाषा सामान्य माणसांच्या दृष्टीने गहन आहे, कठीण आहे, समजायला फार सोपी नाही आहे ती सामान्य माणसांना. तर ती मग म्हणजे त्या संस्कृताच्या तीराला पोचणं कठीण आहे. तर ती गहन जे काही आहे ते तीर सोडून तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवी. आता ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे, तो नीट समजावून घ्या. आता हा जे शब्द सोपाने म्हटलंय ना, सोपान याचा अर्थ जिना, हो की नाही. तर आता जिना कुठला आला तर नदीवरती स्नानाला जाण्यासाठी नदीवरती घाट बांधला जातो, कारण सहज नदीमध्ये उतरता येत नाही म्हणून घाट म्हणजे पायऱ्या बांधल्या जातात, त्याला घाट असं म्हणतात. तर त्या अर्थाने सोपान हा शब्द आहे. आणि शब्द सोपान, शब्दरूपी सोपान, मराठीच्या साध्या शब्दरूपी सोपान बांधलाय, घाट बांधून दिलाय, घाट बांधून दिलाय की माणसाला सहजपणे तिथे त्या पाण्यात उतरता यावं, स्नान करता यावं असं म्हणून हा सोपान बांधलेला आहे, हा घाट बांधलेला आहे. आणि कशाचा तर धर्मनिधानांचा, कारण गीता काय आपल्याला सांगते तर धर्माचं उच्च स्वरूप आपल्याला सांगते. तर ह्या मराठी भाषेचा मराठी शब्दांचा घाट बांधून आपल्याला ही मोठी धर्मनिधानं आपल्या जवळ आणून दिलेली आहे. आणि तिथे ज्ञानेश्वर पहा निवृत्ती देवे म्हणतात, आपलं स्वतःचा उल्लेख करत नाही, निवृत्तींनी हे केलं. निवृत्ती हे त्यांचे गुरु, म्हणजे कुठे आपला उल्लेखच करायचा नाही, इतकं महान असं काही त्यांचं विनम्रताही नव्हे, विनम्रतेच्या पलीकडचं काहीतरी आहे. म्हणजे ज्याला अहम विसरणं म्हणतात ना, ते ज्ञानदेवांच्या बाबतीमध्ये या म्हणून मी म्हणते की हे विनम्रता सुद्धा नाही. विनम्रता माणसाला एक वेळ जमू शकेल, पण अहम विसरणं फार कठीण असतं. तर जिथे ज्ञानदेव आपला अहम विसरतात आणि निवृत्ती देवांचं नाव घेतात, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे नुसतं ते आपल्याला सांगत नाही आहेत की तुम्ही अहम विसरा, ते स्वतः पूर्णतः विसरलेत. आपलं स्वतःचं उदाहरणच त्यांनी ठेवलंय आपल्या समोर. आणि ते अशा प्रकारे हा दातारे म्हणजे ते दाता आहे तो, असा सगळं त्याच्या आधीच्या ओवीत तो दातारे शब्द आहे. तर अशा प्रकारे त्यांनी हे सगळं दिलं आहे आपल्याला आणि निवृत्ती देवानी हे सगळं केलेलं आहे असं म्हटलंय. आता त्याच्या पुढची ओवी, म्हणून भलतेने एथ सद्भावे नहावे. भलतेने म्हणजे कोणीही ज्याला इच्छा असेल त्या कोणीही ह्या संगमामध्ये, या त्रिवेणी संगमामध्ये सद्भावे नहावे. सद्भावे ह्याचा अर्थ भक्तिपूर्णते,
नुसती आपली बुडी मारायची नाही आहे, भक्ती म्हणजे त्याचा कुठेतरी आतमध्ये की अरे आपण हे सगळं आपल्यामध्ये आतमध्ये शिरतंय, ह्या पाण्यामध्ये शिरलो की हे आपल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत ना की ह्या गंगा आणि कुठल्या या पवित्र नद्यांमध्ये बुडी मारून आपली पापं नष्ट होतात, अशा प्रकारच्या कल्पना ह्या खरं म्हणजे चुकीच्या कल्पना आहेत, लक्षात घ्या. ह्यामध्ये खरा जो मूळ अर्थ असतो तो असा असतो, पापं नष्ट कसली, तुम्ही पापं स्वतःच नष्ट करायची आहेत, ती बुडी मारून कधी नष्ट होणार नाही. हे बुडी मारणं याचा अर्थ ते जणू काही आपल्यामध्ये घेणं असतं, आपल्या अंगी लागणं. आपण देवाला सुद्धा स्नान घालतो, दुधाचं घालतो, पाण्याचं घालतो, हे जे आहे ते त्याच्या अंगी आपले भाव आपण घालत असतो त्या सगळ्यातून. तसंच याही ठिकाणी हे जे सद्भावे आहे ना, ते सद्भावे फार सुंदर शब्द वापरलेला आहे. सद्भावे अशी भक्ती की जणू ते सगळं मुळी तिथे त्या प्रयाग माधव म्हटलं त्यांनी. प्रयाग माधव म्हणजे विष्णू रूपच आहे हे सगळं, हा प्रयाग आहे. ह्या प्रयाग क्षेत्रामध्ये ह्या माधवाचं म्हणजे ह्या विष्णू रूपाचं आपल्याला दर्शन होतं आहे आणि तिथे आपण अत्यंत भक्तीने न्हावं, अत्यंत भक्तीने बुडी घ्यावी. आणि मग येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. आता हे सुद्धा जे उल्लेख आहेत की संसारासी द्यावे तिलोदक, ह्याचा अशा ह्या उद्गारांचे ना आपल्या समाजामध्ये खरं म्हणजे चुकीचे अर्थ घेतले गेले. हे नेहमी लक्षात ठेवा की संसार सोडून ह्या गोष्टींच्या मागे तुम्ही जा, असं खरं म्हणजे गीतेची शिकवण नाही आहे, अजिबात नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे, संसारासी द्यावे तिलोदक, ह्याचा खरा अर्थ असा आहे की आपल्या ज्या प्रापंचिक इच्छा असतात त्या प्रापंचिक सगळ्या वासना इच्छा त्यांना तिलोदक. म्हणजे प्रपंचामध्ये जे आपण गुंतून बसलेलो असतो, मला हे हवंय, मला ते हवंय, हे ज्या प्रापंचिक आकांक्षा, प्रापंचिक वासना इच्छा, त्यांना तिलांजली द्यायची. तिलोदक म्हणजे तिलांजली, त्याच्यावरती पाणी सोडायचं, आता ते नको आहे आपल्याला, असा खरा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या अशा शब्दांचे आपण चुकीचे अर्थ घेतो आणि मग संसारासी द्यावे तिलोदक म्हणजे याचा अर्थ संसार सोडून बाहेर पडणं, असा अर्थ घेतला जातो. तसा अर्थ गीता कधीही गीतेमध्ये आलेला नाही आहे. त्यानंतर 1 ओवी सोडा आणि 12वी ओवी पहा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेत. म्हणजे शांत आणि अद्भुत अशा दोन्ही रस रोकडे म्हणजे अगदी उघडपणे जिथे आपल्याला दिसतात या अध्यायामध्ये. आणि त्याच्याच बरोबर येरा म्हणजे इतर रसांना सुद्धा पडप जोडे, ह्याचा अर्थ इतर रसांना सुद्धा शोभा प्राप्त झाली आहे, शोभा प्राप्त, त्यांच्याबरोबर इतर रसांना सुद्धा शोभा प्राप्त झालेली आहे. येरा रसा पडप जोडे, हे जे काही आहे म्हणजे ह्या 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत रस हे आपल्याला जे अगदी उघडपणे आपल्याला दिसतात आणि त्या इतरही रस आपल्याला दिसतात. तर हे जे सगळं ह्या 11वा अशा प्रकारचा हा जो सगळा 11वा अध्याय आहे, त्या अध्यायाबद्दल काय म्हटलंय पुढे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. म्हणजे जणू काही आपण कारण विश्वरूप दर्शन आहे ना, म्हणजे आपण कैवल्याचं दर्शन घेणार आहोत या अध्यायामध्ये. आपण ते कैवल्याचं दर्शन कसं अल्प हेही आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला संपूर्ण कैवल्य
आपल्याला संपूर्ण ते ईश्वराचं दर्शन ह्याच्यामध्ये होणार नाही, ते सुद्धा अल्पच आहे असं म्हटलेलं आहे. अल्पची परी उघडे, म्हणजे बरं उघडे स्पष्टपणे आपल्याला कैवल्याचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. तो म्हणजे आता हे 11व्या अध्यायाबद्दल ज्ञानदेवांनी म्हटलंय. आता पुढे ते म्हणतात, ज्ञानदेवांचेच शब्द आहेत, तो हा 11वा अध्यायो जो देवाचा आपणपे विसंवता ठावो, परी अर्जुन सुदैवाचा रावो, जे येथही पावला. म्हणजे हा 11वा अध्याय कसा आहे तर त्याचं वर्णन काय सुंदर केलंय. जो देवाचा आपणपे विसंवता ठावो, म्हणजे भगवंताचं आपल्या विश्रांतीचं स्थान आहे. त्या भगवंताचं विश्रांतीचं स्थान आहे ते, की त्याचं दर्शन हे त्याचं आहे आणि ते त्या ठिकाणी तो स्वस्थ आहे. त्याला काही करायचं नाही आहे, त्याला विश्रांती घ्यायची आहे, त्याला कोणाची भेट घ्यायची नाही, त्याला शांत विश्रांती घ्यायची आहे. अशा प्रकारचा हा खरं म्हणजे अध्याय आहे. परी अर्जुन सुदैवाचा रावो, म्हणजे काय अर्जुनाचं सुदैव पहा की तो येथही पावला. म्हणजे विश्रांतीच्या स्थानी इतर कोणी येऊन डिस्टर्ब करायचं नाही, हे नाही. इतका सुदैवी आहे तो की तो तिथे सुद्धा पोचला, त्यांच्या भगवंताच्या तिथे. एथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू जाहला, जे गीतार्थू हा आला मराठी ये. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात अर्जुनच काय म्हणायचं, म्हणजे अर्जुनाचं सुदैव म्हटलंय ना, तर अर्जुनाचंच काय सुदैव. ते म्हणतात की आजी आवडतयाही सुकाळू झाला, म्हणजे ज्याची कोणाची इच्छा असेल ईश्वराचं दर्शन घ्यायची त्या सगळ्यांना सुकाळ प्राप्त झालेलं आहे. म्हणजे केवळ अर्जुनालाच नव्हे तर सगळ्यांना, ज्यांना कोणाला ईश्वराचं दर्शन घ्यायचंय त्या सगळ्यांनाच मुळी सुदैव प्राप्त झालंय, सुकाळ प्राप्त झालेलं आहे. जे गीतार्थू हा आला मराठी ये, कारण मराठी भाषेमध्ये म्हणजे साध्या सामान्य लोकांपर्यंत सुद्धा हा गीतार्थ पोचवलेला आहे ज्ञानदेवानी, आणि म्हणून ते असं म्हणतात. आणि म्हणून आधी संस्कृतचा उल्लेख त्यांनी केलाच आहे, किती गहन आहेत ते, तीर गहन आहेत. तर म्हणून मराठी ही वापरून मराठी भाषेमध्ये त्यांनी हा अर्थ सगळा सांगितला आहे. याची लागी माझे विनविले ते ऐकीजे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. म्हणजे आता इतका हा आपल्याला सुकाळ प्राप्त झालेला आहे, याची लागी म्हणून ज्ञानदेव म्हणतात, याची लागी म्हणून माझे विनविले ते ऐकीजे. मी एक विनवणी करतोय, श्रोते हो, मी एक विनवणी करतोय, ती ऐका. विनविले ते ऐकीजे. आणि काय विनवणी आहे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. लक्षपूर्वक हे सगळा 11वा अध्याय तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता असं म्हटलंय आणि मग पुढे काय म्हणतात, तेवीची तुम्हा संतांची ये सभे, ऐसी सलगी कीर करून लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्यामध्ये. म्हणजे पुढे असं म्हटलंय की लहान मुलगा आहे 15 वर्षाचा आणि श्रोते केवढे वयाने मोठे, ज्ञानाने मोठे, सगळे असे समोर बसलेले आहेत आणि त्यांना तो म्हणतोय अवधान दीजे. हे एकदम लक्षात आलंय की आपण काहीतरी चुकतोय, म्हणून तो म्हटलंय की तुमची सगळी ही सभा म्हणजे संतांची सभा आहे म्हणतोय. तुम्ही सगळे संत आहात. ह्या संतांच्या सभेपुढे मी हे जे म्हटलं अवधान दीजे, ऐसी सलगी, मी जरा सलगीने म्हटलं, तुमच्याशी आपलेपणाने म्हटलं, हे लक्षात घ्या तुम्ही. जरा तुमच्या जवळ येण्याचा मी प्रयत्न करतोय आणि
म्हणून पुढे म्हटले, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्यामध्ये. लोभाने आपलं मूलच आहे असं समजा, आणि माझ्याकडून काही चूक होत असेल तर ती माफ करा. आपण आपल्या मुलाची चूक माफ करतो, तसं मी तुमचं अपत्य आहे म्हणजे जवळीक श्रोत्यांशी साधली आहे अशा ठिकाणी, की मला तुम्ही माफ करा. मी तुम्हाला म्हणतोय की ऐका श्रोते हो, लक्ष देऊन ऐका असं म्हणतोय, पण तुम्ही सगळे संत आहात, विद्वान आहात, आणि तुम्हाला केवळ सलगीन मी हे सांगतोय. आता थोडं मधल्या काही ओव्या गाळूया, कारण तेच आहे. तुम्ही सहज वाचून थोडे अर्थ जे दिलेले असतात ना आपल्या पुस्तकामध्ये, त्या अर्थाने तुम्ही घेऊ शकाल. आता एकदम मी 28व्या ओवीकडे जाते. 28 ओवी. मग ऐका. आता श्रोत्यांना म्हणतोय की आता सांगायला, कारण सगळं बाकीचं झालं, आता प्रत्यक्ष काय घडलं अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये काय घडलं हे आता सांगायचं आहे. त्या भागाकडे आपण आलेलो आहोत 28व्या ओवीपासून. आणि आता इथे ज्ञानदेवच पुन्हा म्हणतायत, मग ऐका तो किरीटी घालूनी विश्वरूपी दिठी पहिली कैसी गोठी करिता झाला. म्हणजे श्रोत्यांना म्हणतायत ज्ञानदेव की तो जो अर्जुन आहे घालूनी विश्वरूपी दिठी, त्याची दृष्टी तर सगळी विश्वरूपाकडे लागली आहे की आपल्याला विश्वरूप पाहायचंय ही इच्छा आहे त्याची. विश्वरूपी दिठी घातलीच आहे त्याने, अजून दिसलं नाही आहे त्याला, पण त्याचं ध्येय आहे तिथेच जाण्याचं ध्येय आहे. पण आता ते जायचं कसं, तर ते हे करत असताना पहिली कैसी गोठी करिता झाला. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय त्याच्या मनात विचार आले, पहिल्यांदा काय मनातल्या मनात तो विचार करतोय, ती गोठी म्हणजे गोष्ट, पहिल्यांदा काय गोष्ट त्याच्या मनामध्ये आली आहे. तर अशा प्रकारचे म्हणजे काय विचार आले ह्याच्याशी, भगवंताशी बोलायच्या आधी मनात काय विचार आले, तर ते असे आले, हे सर्वही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू, तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी. तो म्हणतोय की मनात माझ्या तर अशी इच्छा झालेली आहे की हा जो सर्वेश्वर आहे, म्हणजे सर्वांचा तो मुळे ईश्वर आहे, हे सगळं जग मुळे त्याचंच आहे. ऐसा प्रतितिगत जो पती करू, म्हणजे अर्जुनाला अशी प्रतीती आलेली आहे. ज्ञानदेव आपल्याला सांगतायत किंवा श्रोत्यांना सांगतायत की अशी प्रतीती म्हणजे अनुभव, अशा प्रकारचा अनुभव, अशा प्रकारची ही कल्पना आता मनामध्ये त्याच्या आलेली आहे. प्रतितिगत जो पती करू, म्हणजे त्याला हे समजलेलं आहे की हे सगळं मुळे सर्वेश्वर तो ईश्वरच आहे, हे सगळं त्या अर्जुनाला समजलेलं आहे. तो बाहेरी होवावा गोचरू. गोचरू म्हणजे गो ह्याचा अर्थ इंद्रिय. गोचरू हा शब्द कसा आलाय, गो ह्याचा अर्थ इंद्रिय, आणि इंद्रियांना जो कळू शकतो म्हणजे डोळ्यांना जो कळू शकतो. गोचर होणं हा जो शब्द आलाय ना तो त्यावरून आलाय. गो म्हणजे इंद्रिय, ते इंद्रियांना म्हणजे डोळ्यांना या ठिकाणी गोचरू होणं ह्याचा अर्थ इंद्रियांना ज्ञान होणं. आणि मग कुठल्या इंद्रियांना म्हणून पुढे, नाहीतर मग 2 वेळा डोळे असा शब्द नाही आहे तिथे. एकदा म्हटलंय गोचरू, पुढे म्हटलंय लोचनैसी. हां, नाहीतर मग एकच शब्द 2दा आलाय असं वाटेल ना, तसे नाही आहे. तर डोळे हे आपलं जे इंद्रिय आहे त्या डोळ्यांना तो ज्ञात व्हावा अशी त्याची, डोळ्यांना तो दिसावा अशी त्याची इच्छा आहे. हे जीवातुली चाड, ही आतली त्याची इच्छा. चाड म्हणजे इच्छा, मनातली इच्छा, अंतःकरणातली इच्छा तर ही आहे. परी देवासी सांगता साकड, म्हणजे साकड म्हणजे संकट वाटतंय, कसं सांगायचं देवांना, सांगायचं कसं. कारण आता
पहा, अर्जुन आणि कृष्ण ह्यांच्यातलं जे आधीचं नातं आहे ते आता बदललंय. म्हणजे अर्जुनाला कळलंय की आपण कोण आहोत आणि हा कोण आहे. काय आधी काय वाटेल ते कृष्णापुढे बोललेला आहे तो, परंतु आता त्याला हे साकड वाटतंय, आता त्याला संकट वाटतंय, कठीण वाटतंय. हे देवासी सांगता साकड का जे विश्वरूप गूढ कैसेनी पुसावे. हे गूढ आहे, हे विचारायचं कसं. म्हणजे मनात विचार करतोय, म्हणे याचा अर्थ मनात विचार करतोय. म्हणे मागा कवणी कही जे पढियंतेनी पुसिले नाही, सहसा कैसे काही सांगा म्हणो. पढियंतेनी ह्याचा अर्थ प्रिय. ईश्वराला, ह्या कृष्णाला जे कोणी सगळे प्रिय होते अशा कोणीही त्याला कधी पुसिले नाही, विचारलं नाही. हे सहसा कैसे काही सांगा म्हणतो. मग मी सहजपणे त्याला हे मला तू सांग असं म्हणू तरी कसं. त्यांनी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही, तर मी हे कसं काय विचारू त्याला. संकट पडलंय त्याला. मी जरी सलगीचा चांगू, मी खूप सलगीचा आहे, मी खूप जवळचा आहे. सांगू याचा अर्थ खूप, अगदी चांगला, सलगीचा आहे, अगदी जवळचा आहे मी याच्या. तर मी सलगीचा सांगू तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. आईसी हा जो त्यातला शब्द आहे ना, तो आई म्हणजे कृष्णाची आई नव्हे. हा शब्द आई, हा शब्द लक्ष्मीला उद्देशून वापरलाय. लक्ष्मी आई, लक्ष्मीला अर्जुन आई म्हणतो. अर्जुनाच्या दृष्टीने लक्ष्मी, कृष्णाची पत्नी, ही त्याची तो आपली आई म्हणतोय तिला. आईसी हुनी, कारण ह्या ठिकाणी चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता आहे की आई म्हणजे कृष्णाची आई, यशोदा किंवा देवकी, असा नाही आहे अर्थ. त्या ठिकाणी लक्ष्मीचा उल्लेख आहे. तरी काय आईसी हुनी अंतरंगू, म्हणजे मी तिच्याहीपेक्षा काही जवळचा आहे का. म्हणजे विचारायचं कसं, असं संकट वाटतंय. आणि म्हणून आधी म्हटलंय की खूप प्रिय जनांनी सुद्धा त्याला कधी विचारलं नाही. म्हणून आता इथे लक्ष्मी तर त्याची अत्यंत प्रिय, तर लक्ष्मीनी सुद्धा कधी विचारलं नाही. मग मी आईसी हुनी अंतरंगू म्हणजे त्याहीपेक्षा मी जवळचा आहे का. परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. ती भ्याली, हे असं विचारायला लक्ष्मी सुद्धा भ्याली. अगदी त्याची प्रिय असून सुद्धा लक्ष्मी सुद्धा हे विचारायला भ्याली. पुढे म्हटले माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची या येतुली. म्हणजे मी खूप आवडे तैसी, ह्याचा अर्थ वाटेल तितकी सेवा मी केली आहे. ह्याची कृष्णाची मी वाटेल तेवढी सेवा आतापर्यंत केलेली आहे. तरी काय होईल गरुडाची या एवढी. गरुड तर वाहन आहे, त्याचं सर्व ठिकाणी त्याला वाहून नेतो, म्हणजे त्याच्या एवढी तर माझी सेवा झालेली नाही. परी तोही हे बोली करीची ना. गरुड सुद्धा कधी हे विचारू धाजला नाही. पुढे आणखी उल्लेख केलाय, मी काय सनकादिकाहुनी जवळा. सनक हे फार महान ऋषी की ज्यांनी ईश्वराचं स्वरूप समजण्यासाठी अत्यंत फार मोठी तपस्या याचा अर्थ तपाला बसले असं नव्हे. तपस्या याचा अर्थ जेवढे परिश्रम करायला पाहिजे तेवढे त्यांनी केले. रानोरान ते भटकले, जिथे कुठे जे काही त्यांना कळू शकेल ते कळून घेण्याचा प्रयत्न केला. असे एक ऋषी होऊन गेले. आणि म्हणून ह्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये सनक या ऋषींचा उल्लेख फार केला जातो की सनकांनी ईश्वर ज्ञान होण्यासाठी जो काही प्रयत्न केला तो फार महान असा होता. तर म्हणून असं म्हटलेलं आहे, मी काय सनकादिकाहुनी जवळा. आता जे ईश्वराचं स्वरूप समजावून घेण्याचा इतका प्रयत्न करतात ते तर ईश्वराच्या जवळ नक्की झालेले. आठवतो तुम्हाला एक
हे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम असं म्हटलेलं आहे ना पूर्वी. ये यथा माम प्रपद्यन्ते, जे माझ्या जवळ येण्याचा किंवा मला समजावून घेण्याचा ज्या ज्या प्रकारे प्रयत्न करतात, जे माझी भक्ती ज्या प्रकारे करतात, तांस तथैव भजाम्यहम, मी त्यांची तशीच भक्ती करतो. म्हणजे मी त्यांच्या तितका जवळ जातो. म्हणजे आता सनकांनी जर एवढा प्रयत्न केला असेल जवळ येण्याचा, ईश्वराला समजावून घेण्याचा, तर मग सनकांच्या जवळ निश्चितच ईश्वर आहे. म्हणजे मी खूप जवळचे आहेत ईश्वर आणि सनक, असं हे धरून हे वाक्य आहे की मी काय सनकाधिकांनी जवळ, म्हणजे त्यांच्यापेक्षा मी काही जवळचा आहे का? प्रश्न मनात येत आहेत हे सगळे की मी त्यांच्याही पेक्षा जवळचा आहे का? परी तयाही न आगवेची हा चाळा, म्हणजे त्यांनी सुद्धा, चाळा म्हणजे ह्या ठिकाणी ही असली उठाठेव त्यांनी केली नाही की हे समजावून घ्यायचं, अशा प्रकारची उठाठेव ही त्यांनीही केली नाही. आणि पुढे आणखीन एक उदाहरण आहे. मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची या ऐसा, म्हणजे गोकुळीचे जे सगळे ते कृष्णाचे अत्यंत प्रिय होते. गोकुळीच्या गोपी ह्या अत्यंत प्रिय होत्या, कारण गोपी ह्या कृष्णावरती ज्या प्रकारे त्यांनी भक्ती केली आहे, ह्या आपल्या सगळ्या गोपी आणि कृष्ण, राधा आणि कृष्ण याबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना लोकांच्या मनामध्ये असतात. तसं ते नातंच नव्हतं. कृष्ण किती लहान होता आणि गोपी ह्या भक्त होत्या. कबीराने तर असा, कबीराचा एक दोहा आहे, काय सुंदर आहे. कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बुझ गए लाख कबीर, असं म्हटलेलं आहे कबीराने. की काय तुम्ही कबीर कबीर म्हणता, की कबीराची भक्ती, असं तुम्ही भक्तीच्या दृष्टीने मला फार आदर्श म्हणता. मी कुठला आलंय? त्या गोपी पहा यमुनेच्या काठचा, एक एक गोपी के प्रेम में बुझ गए किंवा बह गए, असे दोन्ही शब्द आहेत. बह गए लाख कबीर. तर त्याच्या म्हणजे त्यांच्यापुढे मी काहीच नाही असं प्रेम, अशा प्रकारची भक्ती ह्या गोकुळीच्या लोकांची ह्या कृष्णावर आहे. मी त्यांच्याही पेक्षा काय जवळचा आहे का, असं म्हटलेलं आहे. आता मधली एक ओवी गाळूया, कारण जिथे नको तिथे काहीतरी आपण हे अर्थ पाहण्याच्या विचारात ही जी लिंक असते, ह्या जो आपण एकाकडून पुढे जातो ते तुटतो, तो विचार तुटतो. म्हणून मी मधल्या अशा काही ओव्या गाळते. पुढे आता 36वी ओवी. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज, केवी उराउरी मज पुसो ये पा. इतकी ही ह्याच्या अंतर्यामीची गुह्य गोष्ट आहे. म्हणजे ठायवरी गुज असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा अर्थ असा की ही त्याच्या, ह्या भगवंताच्या, ह्या ईश्वराच्या, ह्या कृष्णाच्या अंतर्यामीची गुज गोष्ट आहे, गुह्य आहे. कोणाला सांगितली नाही आहे त्याने. विश्वरूप दर्शन जे त्याचं आहे त्याने आत्तापर्यंत कोणाला दिलेलं नाही आहे. म्हणजे ही त्याचं गुज गोष्ट आहे, त्याचं गुपित आहे, त्याचं गुह्य आहे, त्याच्या अंतरीचं गुह्य आहे. याची अंतरीचे हे निज, हे ते आहे ना, ते दोन्ही एकत्र जोडून घ्यायचं. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज, म्हणजे हे अंतरीचं गुज जे आहे ते त्यांनी आत्तापर्यंत ठेवून दिलेलं आहे, कोणाला सांगितलं नाही. केवी उराउरी मज पुसो ये पा. मी आपलं उराउरी म्हणजे एकदम उराउरी म्हणजे आपलं काही कोणाला त्यांनी सांगितलं नाही, मीच आपलं उठून एकदम याला विचारू का, असं आपण म्हणतो ना. एकदम मी कसं विचारायचं याला, जे त्यांनी कोणाला सांगितलं नाही ते एकदम मी कसं याला विचारायचं. तर ते उराउरी ह्याचा अर्थ एकदम उठून
मी कसं ह्याला विचारू? पुसो ये पा, पा म्हणजे कसं बाबा विचारू? असा उल्लेख आहे. कसं विचारू मी याला? आणि न पुसेची जरी म्हणे, म्हणजे आता हे सगळे मनातले द्विधा असतात ना आपल्या मनामध्ये, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, तसं आत्तापर्यंत असं मी कसं विचारावं, असं आत्तापर्यंत आला विचार, आता पुढे काय विचार येतोय? आणि न पुसायचे जरी म्हणे तरी विश्वरूप देखलिये विणे, सुख नोहेची परिजिणे तेही विपाये. म्हणजे नाही विचारावं तर मला विश्वरूप तर पाहायचंच आहे, आणि मग ते विश्वरूप देखलिये विणे सुख नोहेची, मला लागणारच नाही सुख, मला पाहायचंच आहे विश्वरूप. तर अशा प्रकारे आता विचारावं तर हा प्रश्न, नाही विचारावं तर असं होणार. म्हणून आता पुढे काय म्हणतो? म्हणून आता पुसो आळूमाळसे, हळूहळू थोडंसं विचारतो, सुरुवात तर करतो, हळूहळू आळूमाळसे म्हणजे अगदी हळूहळू विचारतो, थोडंसं विचारतो. म्हणून आता पुसो आळूमाळसे, मग करू देवा ठाके तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो. म्हणजे आता हळूहळू थोडंसं विचारतो, मग करू देवा ठाके तैसे, म्हणजे मग पुढे देवा ठाके तैसे याचा अर्थ देवांच्या मर्जीनुसार आधी सुरुवात तर करतो, मग त्यांना जर नाही आवडलं मी विचारलेलं तर मी गप्प बसेन, चाललं त्यांना मी विचारलेलं तर मग आणखीन विचारेन, तर असं करू देवा ठाके तैसे म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे असेल तसं मग पुढे करू. येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो, अशा रीतीने अर्जुन भीत साध्वसे म्हणजे हळूहळूच विचारायचं ना, थोडंसंच विचारायचं म्हणून भीत असं म्हणायचं. साध्वसे याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, भीतच तो बोलायला लागला. म्हणजे आता थोडंच आपण विचारून सुरुवात करायची असं ठरवलं त्याने. आता कृष्ण येतो, कृष्णाला अर्जुनाच्या मनातले भाव सगळे कळतातच. तर आता पुढे म्हणून पुढच्या ओव्या पहा, मधल्या 1-2 ओव्या सोडून आपण पुढे 41व्या ओवीकडे जाऊ. 41 आणि तिथे काय म्हटलंय? आता ज्ञानदेव म्हणतायत. ज्ञानदेव आपल्याला सांगतायत ह्या ठिकाणी 41वी ओवी जी आहे तिथे ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतायत की आधी त्यांनी अर्जुनाच्या मनातले विचार सांगितले, आता अर्जुन विचारणार आहे, इथपर्यंत आपण आलो. आता ज्ञानदेव काय म्हणतायत? पहा तया पांडवाचे नावे, जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. म्हणजे पहा म्हणजे पहा बरं, पहा बाबांनो, म्हणजे आता असा प्रसंग आलाय की पांडवांचं नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचं रक्षण करण्यासाठी राणी सुद्धा धावत जातो. प्रतिपाळू म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी रानात सुद्धा जो धाव घेतो. पांडव काहीतरी संकटात आहे, पांडवांना काहीतरी गरज आहे हे कळल्याबरोबर रानात सुद्धा जो कृष्ण त्यांच्या मागे धाव घेतो, तया ते अशा त्या कृष्णाला अर्जुने जव पुसावे, तव साहिल काही. म्हणजे तो सहन तरी करू शकेल का? गप्प बसणं त्याला जमेल का? असा सहन म्हणजे काय सहन करायचं की गप्प बसणं, की नाही सांगायचं, ह्यांनी विचारलं आणि आपण उत्तर द्यायचं नाही, हे कधी शक्य तरी होईल का? असा त्याचे म्हणजे आपण काही सांगायचं नाही हे त्याला सहन तरी होईल का असा अर्थ आहे.
म्हणजे अशा प्रकारचे त्यांचे संबंधच असे आहेत. आणि त्याच्यात पांडवांमध्ये सुद्धा अर्जुन आणि कृष्ण यांचे फारच जवळकीचे संबंध आहेत. आता पुढे मधली एक ओवी गाळून पुढे 43वी ओवी पहा. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईला पैसा, तोची पहिला प्रसंगू ऐसा, ऐकी जो तरी. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की अर्जुनाच्या बोला बरोबर तो त्यांनी थोडा उल्लेख केल्या देव त्याला म्हणजे विश्वरूपच धारण करतील. सगळं त्याला विश्वरूप दाखवायचं आहे, म्हणजे स्वतःचं जी काही रूप दाखवायचं आहे, म्हणजे ते स्वतः विश्वरूप होऊनच जातील आपणहून. असा हा पुढचा प्रसंग, पहिला प्रसंग आहे. तोची पहिला प्रसंग ऐसा, ऐकी जो तरी. म्हणजे आता मी पुढे सांगतोय, ऐका. पुढे आता अर्जुन बोलतोय, कारण आता ठरवलंय, मनाशी धीर केलाय की आपण बोलायचंय. तर आता अर्जुन बोलतोय. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे, कृपानिधे. म्हणजे कृपानिधे असं अर्जुनाने ह्याला म्हटलंय, म्हणजे कृपाळू अशा या भगवंता, अशा या देवा, तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे. हा त्या ओवीतला मुख्य भाग आहे. तुम्ही मज कारणे म्हणजे माझ्यासाठी तुम्ही काय केलं, वाच्य केले न बोलणे. म्हणजे जे बोलू नये, जे वाच्य करू नये, जे सांगू नये, अशा गोष्टी पण तुम्ही मला सांगितल्या आत्तापर्यंत. मज कारणे वाच्य केले न बोलणे. म्हणजे आता विभूती सुद्धा ज्या त्यांनी सांगितल्या, त्या आतापर्यंत अशा विभूती भगवंतांनी कोणाला सांगितलेल्या नाहीत, पहिल्यांदा अर्जुनाला सांगितल्यात. त्या संदर्भामध्ये अर्जुन हे म्हणतोय की जे तुम्ही वाच्य केलं, जे गुह्य होतं ते तुम्ही मला सांगितलं, आणि म्हणून त्यांना कृपानिधे, कृपा निधान म्हणजे कृपेचा साठा आहे जणू काही सगळा, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे यात भगवंताचं. त्यानंतर ही पहिली ओवी, म्हणजे इथून त्यांनी आता सुरुवात केली आहे. आता पुढे पहा, 50वी ओवी पहा. कारण मधल्या ओव्या का घेत नाही तुम्ही वाचल्या तसं समजण्यासारख्या आहेत. आणि मध्ये ना काही इतर गोष्टी, इतर काही कथा अनेक ठिकाणी घातल्या आहेत, आणि त्यामुळे आपण थोडे हे होतो, म्हणजे काय कळत नाही आपल्याला, गोंधळ होतो उगीचच मनामध्ये. म्हणून मी त्या अशा काही ठिकाणच्या कथा मी गाळते. तर तशा या मधल्या गाळल्या आहे आपण. आणि आता 50वी ओवी बघा. एक तू वाचुनी काही, विश्वी दुजियाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो. म्हणजे आता तो कृष्णाला म्हणतोय की अरे तुझ्या वाचून आम्हाला दुसरा कोणी नाहीच की आम्हाला काही समजावून सांगेल, आम्हाला या सगळ्या अशा काही प्रश्नांची उत्तरं देईल, असं दुसरं कोणीही नाही. तर असं दुसरी दुजियाची भाषा नाही, म्हणजे तुझ्याशिवाय हे कोणी सांगूच शकणार नाही. म्हणजे तुझं स्थान काय प्रचंड वेगळं आहे, मोठं आहे. आणि म्हणून पुढे म्हटले की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो. म्हणजे आत्ता आमचं कर्म पहा कसं की तू आमच्या इतक्या सहवासात आहेस आणि तुझं खरं स्वरूप असं आहे, आम्हाला कधी कळलंच नाही. आणि आम्ही काय आथी म्हणू, याचा अर्थ आम्ही जे मीपणा म्हणतो ना की मी केलं, माझं, मला, हेच आम्ही आत्तापर्यंत बोलत राहिलो की पांडव आम्ही सगळे. आणि अर्जुन स्वतःला म्हणतोय की आम्ही असं म्हणत बसलो, असा त्याचा अर्थ आहे. आम्ही आथी म्हणू म्हणजे आम्ही असं आम्ही म्हणत बसलो आत्तापर्यंत. हे आमचं
दुर्दैव आहे म्हणतो, म्हणजे आमचं कर्म पहा कसं, की आम्ही किती चुकलो पहा, की आम्ही आत्तापर्यंत म्हणत बसलो, म्हणजे सगळं करतोय ते आम्ही करतोय असंच आम्ही म्हणत बसलो. आणि पुढे तर अगदी स्पष्टच म्हटलंय, मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाते या स्वजनू आपला म्हणे. म्हणजे मी अर्जुन आणि असा माझा मोठा माझ्या देहाचा मला अभिमान, आणि या कौरवांना मी आप्त स्वजन असं आत्तापर्यंत म्हणत बसलो. म्हणजे मी मगाशी मुद्दाम तुम्हाला असं म्हणून सांगितलं की मी आणि परके हे सगळं जे काही विचार आहेत ते ह्या सगळ्यामध्ये काढून टाकलेले आहेत. आणि अर्जुनाला आता हळूहळू या सगळ्याची जाणीव व्हायला लागलेली आहे की आपण कसे चुकलो आहे आत्तापर्यंत, आपले विचार कसे चुकीचे आहेत हे आत्तापर्यंतचे हे त्याला कळायला लागले. आणि म्हणून तो म्हणतोय, मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाते या स्वजनू आपुला म्हणे. याही वरी याते मी मारीन म्हणे तेने पापे की रिगेन. हे यांना मी मारणार आणि त्यामुळे मला पाप लागणार. पापे के रिगेन म्हणजे मी पापी होणार, मला पाप लागणार. ऐसे देखत होतो दुःस्वप्न. हे सगळं माझं दुःस्वप्न होतं, माझं सगळं अज्ञान होतं, दुःस्वप्न होतं. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू. चेवविला म्हणजे तुम्ही मला जागृत केलं माझ्या या दुःस्वप्नातून, माझ्या या अज्ञानरूपी दुःस्वप्नातून तुम्ही मला जाग केलं. आता पुन्हा मधल्या काही ओव्या सोडा आणि 57वी ओवी बघा, कारण तसंच आहे आणि ती त्याच्याशी जोडून येते ही ओवी. हे युगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणे न घडावे गोत्रेशी मज. म्हणजे मी आतापर्यंत काय म्हणत होतो की सगळं युग बुडलं तरी चालेल, आकाश तुटून पडलं तरी चालेल, पण मी माझ्या गोत्राशी झुंजणार नाही, मी लढणार नाही. म्हणजे त्याच्या पुढचा एवढाच भाग घ्या, ऐसिया अहंकाराची वाढी. बरोबर आहे ना, इतकं घेतलं तरी पुरे. पुढचं आपण पुढे कठीण काही नाही. ऐसिया अहंकाराची वाढी मी या आग्रह जळी दिधली होती बुडी, चांगची तू एरवी काढीत कवणू माते. म्हणजे मी असा माझा अहंकार वाढलेला होता आत्तापर्यंत आणि मी आग्रह जळी दिधली होती बुडी. म्हणजे मी आग्रहाने म्हणत होतो, हट्टाने म्हणत होतो की मी माझ्या गोत्राशी लढणार नाही, हा आग्रह होता माझा. म्हणून त्यांनी म्हटले आग्रह जळी दिधली होती बुडी असा. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्याशी जोडून घ्यायचा की आग्रह जळी दिधली होती बुडी. म्हणजे मनामध्ये त्याच्याशिवाय दुसरा विचारच मी काही केला नाही की हे माझं गोत्र आहे, त्यांना माझ्या हातून त्यांना मरण आलं की मला पाप लागणार, अशा ह्याच्या विचारामध्ये, आग्रही विचारामध्ये मी बुडून गेलेलो होतो. आणि तू मला चांगची तू एरवी काढी कवणू माते. म्हणजे तू मला या सगळ्यातून वर काढलेले आहेस. मधलं सोडूया थोडं आणि मग पुढे आपण 64वी ओवी घेऊया. 64वी मधलं आहे ना, तुम्ही वाचलं तरी अगदी याच्याशी लागून आहे. आता हे जे विचार आपण पाहतो ते सलग तिथे आहे. आता 64वी ओवी. ते काही न वचेची वाया. आता हे जे आहे ना, ते काही न वचेची वाया, मी मधलं सांगितलं नाही, पण त्याच्या मागे असं आहे की जे त्यांनी म्हटलं ना की तू मला या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढलंस, म्हणजे तू मला अशी शिकवण दिलीस, असं जे म्हटलेलं आहे त्या शिकवणीशी हे पुढचं जोडून आहे.
ते काही न वचेची वाया. म्हणजे तू जी शिकवण मला दिलीस ती वाया गेलेली नाही. ती मला कळली आहे, मला पटली आहे. तुझी शिकवण मला पूर्ण माझ्या आतमध्ये अंतःकरणामध्ये गेलेली आहे. तर ते काही न वचेची वाया. वचेची म्हणजे ते जात गेलेलं नाही, वाया गेलेलं नाही. भले यश पावले देवराया, जे साध्यंत माया निरसली माझी. म्हणजे तुझ्या कष्टांना खूप यश आलंय देवराया, की माझी काय यश आलंय तर जे साध्यंत माया निरसली माझी. माया म्हणजे अज्ञान. माझ्यामधलं सगळं अज्ञान तू नष्ट केलंय, निरसन केलंयस माझ्या अज्ञानाचं. हे तुला खूप मोठं, म्हणजे जी भ्रांती माझ्या मनामध्ये होती, माया याचा अर्थ अज्ञान किंवा भ्रांती, चुकीच्या कल्पना, संभ्रम जो काही माझ्या मनामध्ये होता तो सगळा तू दूर केला आहे. हे तुला यश आलेलं आहे. म्हणजे तू जी शिकवण दिलीस ती वाया गेलेली नाही. पुन्हा पुढे थोड्या ओव्या सोडून पुढे जाऊ आपण. बऱ्याच ओव्या आपण सोडूया आता नंतर. एकदम मी आता जाते 77 ओवीचा शेवटचा भाग. कारण अर्जुनाचे बोल फक्त आपल्याला लक्षात घ्यायचे तर ते बरोबर या ठिकाणी येतात. पहा आता काय अर्जुन म्हणतोय की मधलं सगळं जे आहे ना त्याच गोष्टींचं वेगवेगळ्या कथा देऊन वर्णन केलेलं आहे. तर आता पुढे काय म्हणतोय, परी आणिक एक हेवा उपनला असे. म्हणजे माझ्या हेवा म्हणजे या ठिकाणी इच्छा. माझ्या मनामध्ये आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे. हेवा याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. या ठिकाणी इच्छा असते. कित्येक शब्दांचे अर्थ हे संदर्भानुसारच घ्यावे लागतात. ह्या संदर्भामध्ये हेवा याचा अर्थ इच्छा असा आहे. तर आणिक एक हेवा उपनला असे, मनात आता असा एक आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे. तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवणा पुसो जाऊ, काही तू वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही. म्हणजे भिडा म्हणजे आपण ज्याला भीड म्हणतो ना, भीड, की जर मी भिडे की कसं विचारायचं अशी भीड बाळगली आणि म्हणून जर तुला मी विचारलं नाही तर तरी आना कवणा पुसो जाओ, मी कोणाला विचारणार तरी कोणाला. काही तू वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही. कारण अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला दुसरं कोणी आम्ही जाणतच नाही तुझ्याशिवाय, तूच एकटा आहेस. आता हे अर्जुनाचं म्हणणं झालं. आता त्याच्यानंतर भगवंत काय म्हणाले पहा. 80 ओवी जी आहे ना ते भगवंतांचे उद्गार आहे. 80 ओवी. भगवंत असं त्याला म्हणतात. म्हणून म्हणजे त्या आधीच्या ह्याच्याशी जोडलेलं आहे म्हणून तो म्हणून शब्द आलाय. तो सोडला तरी चालेल. त्याच्या पुढे भीड साकडी न धरवे, जीवी आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. की सगळं भीड संकट हे सगळं काही तू मनामध्ये आणू नको. तुझी इच्छा जी काही आहे ती तू मला सांग आणि त्याप्रमाणे म्हणजे चाड सांगे म्हणजे तुझी इच्छा मला तू सांग असं त्यांनी म्हटले. आता पुढे मग आता भगवंत काय पुढे म्हणाले. पुढची 81. मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही, आता हे ज्ञानदेव आपल्याला सांगताय. मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी, ती या प्रतीतीची दिठी निवाली माझी.
म्हणजे जे तुम्ही आत्तापर्यंत मला विभूती सांगितल्या, बाकीचं सगळं जे सांगितलं त्या सगळ्याची प्रतीतीची दिठी म्हणजे मला तसे दृष्टी, अनुभवाची दृष्टी मला आलेली आहे, म्हणजे निवाली. आता मी शांत झालोय, मला ते सगळं कळलेलं आहे. पण आता त्याला पुढे बोलायचं आहे आणि ते 83 ओवी पहा. 83 ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय, ते मुद्दल तू स्वरूप तुझे जेथून इये द्विभुजे अन चतुर्भुजे. आता हे अर्जुन म्हणतोय, अर्जुन म्हणतोय ते मुद्दल स्वरूप तुझे जेथून इये द्विभुजे हन चतुर्भुजे सूर्य कार्याचे निव्याचे घेवो घेवो येसी. म्हणजे अर्जुन म्हणतो मुद्दल स्वरूप, ह्याचा अर्थ मूळ स्वरूप. मूळ स्वरूप तुझं जे मूळ स्वरूप आहे, म्हणजे मूळ स्वरूप म्हणजे विश्वातीत जे आहे ते मूळ स्वरूप. म्हणजे विश्वातीत जे परमेश्वराचं स्वरूप आहे त्याला मूळ स्वरूप असं. ते जे मुद्दल स्वरूप तुझे जेथून इये द्विभुजे हन चतुर्भुजे. म्हणजे काही वेळेला तू द्विभुज होऊन येतो, काही वेळेला चतुर्भुज होऊन ह्या जगामध्ये तू येतो. आणि ते कशाला येतो तर सूर्य कार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी. म्हणजे ते परमेश्वराचं म्हणजेच तुझं जे काही कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी तू अशी वेगवेगळी स्वरूपं घेतोस आणि ह्या जगामध्ये येतोस. देव कार्य सूर ह्याचा अर्थ या ठिकाणी परमेश्वराचं कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून तू या जगामध्ये येतो. ह्या सुकर नाही, सूर बरोबर आहे. समजा सुकर असेल ना तरी त्याचा अर्थ ते सुकर म्हणजे सर्वात चांगलं आणि ते देवाचं कार्य अशा अर्थी तुम्ही घ्या. पण ते सूर कार्य आहे. सूर म्हणजे ईश्वर आणि त्या कार्यासाठी तू या जगामध्ये येतो. आता पहा, तुम्हाला आठवत असेल गीतेतला श्लोक, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मी निराळ्या युगामध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी मी इथे संभवामी म्हणजे मी इथे येतो, मी जन्म घेतो. तर तेच या ठिकाणी आहे की आता म्हणून त्याला सूर कार्य हे जास्त बरोबर आहे की ईश्वराचं कार्य आहे ते. तर परमेश्वराचं कार्य करण्यासाठी व्याजे म्हणजे त्यासाठी, त्या कारणासाठी घेवो घेवो येसी. म्हणजे तू अशी निराळी कधी द्विभुज कधी चतुर्भुज असं होऊन तू या जगामध्ये येतोस. मधली एक ओवी सोडून पुढे 85 ओवी बघा. उपनिषदे जे गाती योगिये हृदयी रिगोनी पाहती जया ते सनकादिक आहाती पोटाळून या. म्हणजे ते तुझं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप उपनिषदे जे गाती म्हणजे उपनिषदांनी जे गायलंय, उपनिषदांनी जे सांगितलं आहे तुझं जे स्वरूप. योगिये हृदयी रिगोनी पाहती म्हणजे ह्याचा अर्थ असा की योगी लोक आपल्या हृदयात त्याचा अनुभव घेतात. त्या स्वरूपाचा अनुभव योगी लोक आपल्या हृदयात घेतात. त्यांना बाहेर दर्शन गरजेचं नसतं, त्यांना हृदयामध्ये आतमध्ये त्या ईश्वराचं दर्शन होतं, साक्षात्कार होतो. रिगोनी पाहती म्हणजे आतच हृदयामध्ये साक्षात्कार होतो त्यांना. आणि पुढे जे म्हटलंय
जया ते म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने आता उपनिषद कशा प्रकारे त्याचं हे करतात, योगी काय करतात, आणि मग सनकाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे मगाशीच मी सांगितलं की असे महान ऋषी होऊन गेले की ज्यांनी ईश्वर म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी खूप प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे, खूप मोठे परिश्रम केलेले आहे. तर त्यामध्ये सनकादिक म्हणजे असे सनक आणि इतर आदी, सनक आदी अशा निराळ्या ऋषींनी, असे निराळे ऋषी त्या ईश्वर स्वरूपाला पोटाळून या म्हणजे आपल्या कवेतच घेऊन राहिले. ते ईश्वर स्वरूप त्याला आलिंगन देऊन राहिले, त्याला पोटाळून राहिले. याचा अर्थ की त्याला कवटाळून राहिले. बरोबर, कवटाळून राहिले. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिले, जे मी आतापर्यंत कानाने ऐकले, म्हणजे सनकांचा उल्लेख त्यांना माहिती आहे, उपनिषदांनी गायलेलं माहिती आहे, आणि योग्यांचं हे तर हे सगळं जे मी काही कानी ऐकलं, विश्वरूप जे कानी ऐकिले, ते देखावं या चित्त माझे उताविळं देवा. आता माझं मन अगदी उतावीळ झालेलं आहे, मला ते पाहायचं आहे, डोळ्यांनी पाहायचे. देवे फेडून या साकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाड आरतीची मज. म्हणजे फेडून या साकड म्हणजे मला आत्तापर्यंत जे संकट वाटत होतं ते संकटसुद्धा आता मला वाटेनासं झालं, त्याच्याही मी पलीकडे आलो. आणि लोभे पुसली जरी चाड, अत्यंत प्रेमाने मी तुला माझी इच्छा सांगितली आहे. आणि तरी हेची एकी वाढ म्हणजे एवढी आरती जी ही जी माझी आर्त इच्छा आहे तेवढी तू पूर्ण कर, असं मला तुला सांगायचं आहे. तुझे विश्वरूपपण आघवे, माझी दिठीसी गोचर व्हावे, ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. सोपं आहे ना, सगळ्यांना कळलं ना. पुढे पहा. आता पुढच्या म्हणजे 4थ्या श्लोकाच्या नंतरच्या ओव्या. परी थोडंसं घेते आणि मग थांबते. परी आणिक एक येथ शाळंगी, तुझं विश्वरूपा ते देखावया लागी, योग्यता माझा अंगी असे की नाही, हे आपले आपण मी नेणे. म्हणजे म्हणतोय की तुला मी दाखव म्हणतोय विश्वरूप, पण ते बघण्याची माझी पात्रता आहे की नाही हे मला माहिती नाही. म्हणजे किती विनम्रता आहे पहा, की माझी पात्रता असली तरच बाबा मला तू दाखव, असं आहे. पुढे ते येणारच आहे की मला ते माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही. हे आपले आपण मी नेणे, मला ते कळत नाही. ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. म्हणजे पुढे काय म्हटलंय की समजा देवानी म्हटलं की अरे तुला कळत कसं नाही, ते का नेणसी, असं जर समजा म्हटलं देवानी की तुला कसं कळत नाही, तुझ्यामध्ये पात्रता आहे की नाही, तुला कसं कळत नाही, तर त्याला उत्तर अर्जुन काय देतंय, सरोगू म्हणजे ज्याला रोग झालाय त्याला काही निदान, आपल्या रोगाचं निदान स्वतःला कळतं का. म्हणजे मला कळत नाही कारण त्याचं कारण असं आहे की जसं रोग्याला त्याच्या रोगाचं निदान कळत नाही, त्याला निदान कळायला कोणीतरी तसाच हे पाहिजे, तर तसं आहे ते. आणि म्हणून पुढेही तसंच म्हटलं. आणि जे आरतीचेनी पडी भरे, आर्थू आपली ठाके पे ठाकी पे विसरे, तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. म्हणजे मला आपली इच्छा झाली की आपण आपली इच्छा आरतू आपली ठाकी पे, म्हणजे
आपली इच्छा सांगून टाकतो. आपली जी काही इच्छा आहे, आर्त इच्छा, ती सांगून टाकतो. ती आपल्याला हे आहे की नाही हे विसरून जातो. आणि तसं पुढे त्याचं उदाहरण काय दिलंय, तानेला म्हणे न पुरे समुद्र मज. ज्याला भयंकर तहान लागली आहे, त्याला समुद्र जरी समोर आला तरी तो म्हणेल की मला या एवढंही पाणी पुरणार नाही, असंही कदाचित म्हणेल. आता असं तर होत नाही, म्हणजे त्याला ह्याचा अर्थ की त्याला कळत नाही, विसरे तो स्वतः आपण किती पाणी पिऊ शकतो हे तानेला माणसाला कळत नाही. तसंच मलाही ते कळत नाही. ऐसी सचाडपणची ये भुली, न सांभाळावे समस्या आपुली. यालागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. म्हणजे ज्याप्रमाणे आता या ठिकाणी पुन्हा आणि एक उदाहरण दिले की जेवी माऊली बाळकाची जाणं, म्हणजे आपल्या बाळाला काय पचेल आणि काय पचणार नाही हे आईला बरोबर कळतं. आईला बरोबर कळतं. त्याप्रमाणे तया परी जनार्दना विचारी जे माझी संभावना, मग विश्वरूपा दर्शना उपक्रम कीजे. म्हणजे त्याप्रमाणे जनार्दना मी तुला माझी इच्छा सांगितली, मी विचारलंय तुला की मला विश्वरूप दर्शन बघायचं आहे म्हणून, पण माझी जर तशी पात्रता असेल तर तू विश्वरूप दर्शन दाखव. पुढे बघा, तरी तैसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे म्हणा अवधारा. म्हणजे ऐका मी काय म्हणतोय ते, की माझी जर पात्रता नसेल ते ऐकण्याची तर नाही म्हणा, नव्हे म्हणा. म्हणजे सरळ सांगितलंय की मग तुम्ही ठरवा माझी पात्रता आहे की नाही ते तुम्ही ठरवा. असेल पात्रता तर माझी इच्छा पूर्ण करा, आणि नसेल पात्रता तर नव्हे म्हणा अवधारा. अगदी स्पष्ट सांगितलं मी काय म्हणतो ऐका, अवधारा. का पुढे म्हटलंय, वाया पंचम आला पे बधिरा सुख केवते देणे. म्हणजे बधीर जो आहे ज्याला ऐकू येत नाही त्याच्या पुढे पंचमामध्ये गायलेलं, पंचमसुरामध्ये गायलेलं गाणं वायाच जाणार नाही का. तर तसं माझी जर पात्रता नसेल तर तुम्ही मला विश्वरूप दाखवलं तर ते वाया जाईल. जसं बहिऱ्याच्या पुढे आपण पंचमसुरामध्ये गायलो तर ते काही त्याचं काहीच तो रस घेऊ शकणार नाही. तर त्याप्रमाणे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कळणार नाही तर माझी पात्रता नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही नाही म्हणा. आता इथे थांबूया आपण. कारण पुढचा विचार आहे ना तो थोडा मधल्या मी थोड्या ओव्या गाळणार आहे. एकदम मी आता आधीच सांगते, एकदम मी आता 110 ओवीकडे जाणार. 110. आता आपण थांबलो 94 ओवीकडे. मधल्या ज्या आहेत ना त्या सगळ्या पुन्हा निरनिराळी उदाहरणं दिली. आतापर्यंत आपण 2-3 उदाहरणं पाहिली, तशाच प्रकारची इतर उदाहरणं दिलेली आहेत. तर ती नाही पाहिली तरी चालेल. एकदम आपण पुढे जाणार आहोत आणि 110 ओवीकडे आपण येणार आहोत.